ठीक आहे. काय बघत होतो आपण? डीएनए रेप्लिकेशन. काय बघत होतो सांगा? काय बघत होतो आपण? डीएनए रेप्लिकेशन. रेप्लिकेशन कोणत्या पद्धतीने होतं ते सांगा? कोणत्या पद्धतीने होतं? सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडने होतं. कसं होतं? सेमी कन्झर्वेटिव्ह मेथडमध्ये. येस ऑर नो? एका डीएनएच्या स्टँडवरती काय होतं बेटा? एक डीएनएचा स्टँड काय होतो? पूर्णपणे ओपन होतो. And once the DNA strand is get open, every strand of the DNA will produce a new daughter DNA on its surface. Yes or no? And in this way, the DNA replication is done. आणि याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण बेटा सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल ऑफ डीएनए रेप्लिकेशन. याच्यामध्ये एक स्टँड काय असतो? मग नवीन डीएनए मध्ये एक स्टँड काय असतो? ओल्ड. आणि एक काय असतो? न्यू. बरोबर आहे का? येस ऑर नो? यस सर. यस सर. याच्याने आपण बघितलं की कसं डीएनएचं रेप्लिकेशन होतं. येस ऑर नो? त्याच्यानंतर आपण बघितलं कोणकोणते एन्झाईम लागतात. जसं की आता इथं दाखवलंय बघा. कोणता? टोपो आयसोमरेज, ज्याला आपण काय म्हणतो? डीएनए गायरेज. काय करतो? हा स्टेबलाइजेस द डीएनए हेलिक्स ऍज इट इज अनवुंड बाय द हेलिकेज. डीएनए जेव्हा आपण आता हेलिक्स ज्याला आपण जेव्हा ओपन करतो, ते हेलिक्स पुन्हा नको जोडलं जायला, ते डीएनए पुन्हा पिळला नको जायला, यासाठी एक एन्झाईम लागतो ज्याला आपण काय म्हणतो? डीएनए गायरेज किंवा ज्याला आपण काय म्हणतो? टोपो आयसोमरेज. कळतंय का नाही? डीएनए असा असतो ना डबल स्टँडर्ड, आणि आपण त्याला असं ओपन करतो. हा ओपन झालेला डीएनए याच्यावरती काय होतं? नवीन डीएनएचे स्टँड तयार होतात. याच्यावरती काय तयार होतो? नवीन डीएनएचा स्टँड तयार होत असतो. बरोबर का नाही? याप्रमाणे आणि याप्रमाणे. कळतंय का? मग हा डीएनए पुन्हा काय नको व्हायला बेटा? पिळला जायला नको, ट्विस्ट व्हायला नको, यासाठी इथे काही एन्झाईम जोडले गेले असतात जे या पिळला काय करतात बेटा? ओपन राहू देतात किंवा त्याला पिळू देत नाही पुन्हा. कोणते असतात ते एन्झाईम? डीएनए गायरेज किंवा ज्यांना आपण काय म्हणतो? टोपो आयसोमरेज. सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन्स. पुन्हा इथं काही प्रोटीन पण जोडलेले असतात. होल्ड द अनझिप अ सिंगल स्ट्रँडेड सेक्शन ऑफ डीएनए ऍज अ पार्ट ऑफ ड्युरिंग रेप्लिकेशन. हे पण काय करतात? सिंगल स्ट्रँडेड डीएनए ला काय करतात? स्टेबलाइज करतात. त्याच्यानंतर आपण एन्झाईम बघितला आता हेलिकेज. आठवतंय का? यस सर. डबल स्ट्रँडेड डीएनए मध्ये जे वीक हायड्रोजन बॉन्ड असतात ते फाडायचं काम, ते कापायचं काम कोण करतं? हेलिकेज. हेलिकेज नावाचा एन्झाईम करतो. डीएनए पॉलिमरेज 3 आठवतंय का? डीएनए पॉलिमरेज 3 काय करतो? ऍड अ न्यू डीएनए न्यूक्लियोटाइड्स इन अ 5' to 3' डायरेक्शन. बरोबर का नाही? न्यूक्लियोटाइड ऍड करत असतो. बरोबर आहे का? यस सर. डीएनए पॉलिमरेज 3 कोणामध्ये बेटा? हा असा प्रोकॅरियोटिक मध्ये. आणि डीएनए पॉलिमरेज कोणता मग? युकॅरियोटिक मध्ये अल्फा. डीएनए पॉलिमरेज कोणता बेटा? अल्फा. व्हेरी गुड. कोणता असतो तो मग? डीएनए पॉलिमरेज अल्फा. येस सर. त्याच्यानंतर काय? डीएनए प्रायमेज adds the primer, adds the RNA primer nucleate to the lagging strand at the starting point of replication. आता तो आरएनए प्रायमेज आहे, आपण इथे चुकून गेले, डीएनए प्रायमेज झाले. तो कोणता आहे? तो आरएनए प्रायमेज, जो काय करतो? आरएनए प्रायमरला टाकतो. आठवतं का? स्टार्टिंग ऑफ दी न्यूक्लियोटाइडला. त्याच्यानंतर काय? डीएनए पॉलिमरेज 1 हा काय करतो? आरएनए प्रायमरला रिप्लेस करतो विथ अ डीएनए न्यूक्लियोटाइड. आणि शेवटचा एन्झाईम कोणता? डीएनए लायगेज, जो काय करतो? ते तुकडे तुकड्यांमध्ये जो लॅगिंग स्ट्रँड तयार होत असतो, ज्याला आपण काय म्हणतो? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स, त्याला तो काय करतो बेटा? शेवटी जोडून टाकतो. बरोबर आहे? यस सर. हे सगळं आपण ऑलरेडी शिकवलं होतं. येस ऑर नो? वी ऑलरेडी टॉक्ड अबाउट इट. बघा मग. हा, मी हे पण सांगितलं होतं की डीएनए रेप्लिकेशन जिथून स्टार्ट होतं त्याला आपण काय म्हणतो? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा त्याला काय म्हणतात? रेप्लिकॉन. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये किती रेप्लिका असतात बेटा? 1.
तर युकॅरियोटिक सेल मध्ये किती असतं बेटा? सेव्हरल. याचं कारण पण दिलं होतं, बरोबर आहे का? डीएनए ला अनवाइंड करण्यासाठी जो एन्झाईम लागतो तो कोणता असतो? हेलिकेज. कोणता असतो तो? हेलिकेज. येस ऑर नो? डीएनएचे 2 स्ट्रँड अनवाइंड झाल्यानंतर कोणतं स्ट्रक्चर फॉर्म होतं बेटा? वाय शेप स्ट्रक्चर, ज्याला आपण काय म्हणतो? रेप्लिकेशन रेप्लिकेशन फॉर्क. काय म्हणतो त्याला? रेप्लिकेशन फॉर्क. हा बघा डीएनए हेलिकेज काय करतोय? डीएनएच्या स्टँडला काय करतोय? ब्रेक करतोय. प्रत्येक स्टँड काय म्हणून ऍक्ट करतो मग बेटा? तिथे जे 2 स्टँड डीएनएचे काय झालेत? ओपन झालेत, ते प्रत्येक स्टँड काय म्हणून ऍक्ट करतात? टेम्पलेट स्टँड म्हणून ऍक्ट करतात. काय ऍक्ट करतात? टेम्पलेट स्ट्रँड. काय ऍक्ट करतात बेटा? टेम्पलेट स्टँड. म्हणजे काय सर? दिशादर्शक म्हणून ऍक्ट करतात ते. आणि त्यांच्यावरती काय तयार होतं बेटा? नवीन डीएनए तयार होतो. कोणत्या डायरेक्शनने? 5' to 3' डायरेक्शनने. लक्षात ठेवा. उतरत्या क्रमाने 5' to 3' डायरेक्शनने नवीन डीएनएचा स्टँड काय होतो? तयार होतो. बरोबर आहे का? त्याच्यानंतर हे पण सांगितलं होतं की जे न्यूक्लियोटाइड असतात ते काय होतात बेटा? पहिले ऍक्टिव्हेट होतात. डीऑक्सी काय? ऍडेनिन मोनोफॉस्फेट कशात कन्वर्ट होतो? डीऑक्सी ऍडेनिन ट्रायफॉस्फेट. बरोबर का नाही? आणि जेव्हा ते जोडले जातात तेव्हा काय होतं बेटा? एनर्जी रिलीज होते. आणि ती एनर्जी काय करते? मग या प्रत्येक न्यूक्लियोटाइडला एकमेकांशी जोडण्यासाठी काय करते? मदत करते. बरोबर आहे का नाही? शिकवून झालंय हे सगळं? हो सर. हा. त्याच्यानंतर काय बेटा? स्मॉल आरएनए प्रायमर. बघा जिथून सुरुवात होते तिथे कोण जोडला जातो? आरएनए प्रायमर. आठवत आहे का? तिथून रेप्लिकेशनची सुरुवात होते तिथं कोण जोडला जातो? आरएनए प्रायमर. बघू शकता हा आरएनए प्रायमर. येस ऑर नो? कोण बनवतो तो? आरएनए प्रायमेज. आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम. हा, आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम. हा जोडला की याच्यानंतर हे इंजिन सारखी गोष्ट आहे. हे इंजिन आहे आरएनए प्रायमर. हा जोडला की याच्या मागे कोण जोडला तो? डीएनए पॉलिमरेज 3, जो काय करतो? आरएनए प्रायमरच्या मागे काय जोडत जातो? एक एक न्यूक्लियोटाइड ऍड करत असतो. कळतंय का नाही? कोणता असतो तो? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. कोणता असतो तो? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज, जो जॉईन करतो एकेका न्यूक्लियोटाइडला विथ वन अनदर टू दी प्रायमरी स्ट्रँड टू फॉर्म अ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन ऑफ न्यू स्ट्रँड. बरोबर का नाही? मग हा डीएनए पॉलिमरेज 3 हा एकामागे एक काय जोडत जातो? असा पॉलिन्यूक्लियोटाइड. व्हेरी गुड. मग जो डीएनए पॉलिमरेज आहे तो काय असतो? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. आरएनए डिपेंडंट नाही. तो कोणता असतो? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज असतो. बरोबर आहे का नाही? प्रोकॅरियोटिक मध्ये किती प्रकारचे डीएनए डिपेंडंट पॉलिमरेज एन्झाईम असतात? 3. बरोबर का नाही? त्यातल्या त्यात मेन कोण आहे? डीएनए पॉलिमरेज 3. युकॅरियोटिक मध्ये किती असतात? ते 4 असतात. त्यात मेन कोण आहे? डीएनए पॉलिमरेज अल्फा. बीटा काय करतो? जर चुकीची सिक्वेन्स ऍड झाली तर तिला रिपेअर करतो. बरोबर आहे का? चेकर या शेवटी चेक करतो. तुम्हाला बोललो तुम्ही काल, आठवतंय का? कोण आहे हा? चेकर. हा, जसं सिक्वेन्स मध्ये आता इथं ऍडेनिन आहे, थायमिन आहे, सायटोसिन आहे. इथे याला कोण जोडला गेला पाहिजे? थायमिन. इथे समजा ग्वानिन जोडला गेला चुकून, इथे ऍडेनिन आहे. इथे सायटोसिनला कोण जोडला येईल? ग्वानिन. समजा हे होत असताना इथं झालेली चूक, कोणाकडून चूक झाली? डीएनए पॉलिमरेज 3 कडून. तर ही चूक रिपेअर कोण करतं? मग डीएनए पॉलिमरेज 1. डीएनए पॉलिमरेज 1 इथे येईल. इथे तो काय घेऊन येईल? इथे थायमिन घेऊन येईल. ग्वानिनला काढून टाकेल आणि तिथे कोण जोडेल? तो थायमिन जोडेल. कळतंय का नाही? येस सर. मग हे काम प्रोकॅरियोटिक मध्ये कोण करतं? डीएनए पॉलिमरेज 1. आणि हेच काम युकॅरियोटिक सेल मध्ये कोण करतं? डीएनए पॉलिमरेज बीटा. क्लिअर? येस सर.
हे पण काल सांगितलं होतं की ड्युरिंग द रेप्लिकेशन एक डीएनएचा स्टँड कसा तयार होतो, कंटिन्युअस मॅनर मध्ये तयार होतो. आणि जो कंटिन्युअस मॅनर मध्ये तयार होतो, कंटिन्यू तयार होतो, त्याला आपण काय आणतो, लिडिंग स्ट्रँड. आणि दुसरा जो स्टँड तयार होतो तो कसा तयार होतो, डिसकंटिन्युअस फॅशन मध्ये, तुकड्या तुकड्यांमध्ये तयार होतो, ज्याला आपण काय आणतो, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. कोणत्या डायरेक्शन तयार होतो, पण 5' to 3'. हा, मी तुम्हाला सांगितलं डीएनए नेहमी कोणत्या डायरेक्शन तयार होणार बेटा, 5' to 3'. हा, बघितलं होतं, आठवतं का तुम्हाला? हा बघा, हा कंटिन्यू तयार होतोय आणि हा बघा तुकड्या तुकड्यामध्ये तयार होतोय. येस ऑर नो? Yes. व्हेरी गुड. हे तुकडे तुकडे जे असतात त्या तुकड्या तुकड्यांना शेवटी कोण जोडतं, डीएनए लायगेज. कोण जोडतं, डीएनए लायगेज. बरोबर आहे का नाही? आता हे तुकडे तुकडे बघा, हे तुकडे तुकड्यांना बघा इथं जोडतोय, बघा दिसतंय का तुम्हाला? कोण जोडतोय, डीएनए लायगेज. येस ऑर नो? Yes, sir. If long base is introduced in a new strand, the DNA polymerase 1 do the proofreading. बघा, चेकर किंवा प्रूफ रिडिंग कोण करतं, सांगितलं होतं, DNA polymerase 1. तसाच कोण असतो मग, डीएनए पॉलिमरेज बीटा. कोणामध्ये, युकॅरियोटिक मध्ये. व्हेरी गुड, लक्षात ठेवा. कळलं सगळ्यांना इथपर्यंत? मग Yes, sir. yes or no? So this is all about what, a DNA replication. DNA replication by which mechanism, semi conservative model or semi conservative mechanism. Clear? Yes, sir. आम्ही खूप वेळेस बघतोय लेक्चरला खूप जण अब्सेंट असतात. पहिले थांबा, मला हे संपवून घ्या, मग बघतो मी एकाकडे. ठीक आहे, आता कोणते बघतोय आपण, रेप्लिकेशन ई कोलायचं. म्हणजे कोणतं रेप्लिकेशन आहे बेटा, मग हे कोणामधलं रेप्लिकेशन आहे, प्रोकॅरियोटिक सेल. कोणती सेल आहे ही, Prokaryotic cell. हा. बघा, हा डीएनए तुमचा, बरोबर आहे. काय झाला आता, हा अनवाइंड झाला, बरोबर आहे. हे आपण ऑलरेडी बघितलंय. आता बघा डीएनए रेप्लिकेशन कसं होतं. डीएनएचे 2 स्ट्रँड काय झाले बेटा, सेपरेट. कोणी केले सेपरेट, सांगा कोण असेल तो, काय नाव त्या एन्झाईमचं, हेलिकेज. बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या 2 डीएनएच्या स्टँडला वेगळं ठेवायचं, दूर ठेवायचं, यांना पुन्हा चिटकून द्यायचं. याच्यासाठी कोणता एन्झाईम, डीएनए गायरेज. समजते ना, या दोघींना दूर ठेवायचं काम कोण करतं, डीएनए गायरेज. किंवा त्याला आपण काय म्हणतो, टोपो आयसोमरेज. एन्झाईम मी सांगतोय 10 वेळा, ते लक्षात ठेवा. आणि यांच्यावरती अजून एक चिटकतं. कोण चिटकतात, यांच्यापासून रिपल्शन करण्यासाठी कोण चिटकतात, इथे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. कोण चिटकतात, सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, जे सिंगल स्ट्रँडला काय करतात, स्टेबल ठेवतात, एकमेकापासून दूर ठेवतात. कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. हे बघा, दिस इज रिअली इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झाम, फॉर सीईटी and for NEET, every kind of exam, this topic is really very important. बोर्ड एक्झाम साठी का बेटा, कारण बोर्ड एक्झाम मध्ये याच्यावरती लॉंग आन्सर क्वेश्चन, शॉर्ट आन्सर क्वेश्चन, एमसीक्यू, सगळं सगळं विचारलं होतं. काही पण विचारतात या टॉपिक वरती, बिकॉज दिस इज द हॉट टॉपिक ऑफ द चॅप्टर. या चॅप्टरचा हा एक मेन टॉपिक आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी एवढा जीव टाकून सांगतोय सगळ्यांना. क्लिअर? आणि जर हा बोर्ड साठी टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तर सेम इज इम्पॉर्टंट फॉर सीईटी ऑल्सो अँड सेम इज इम्पॉर्टंट फॉर नीट ऑल्सो. क्लिअर?
म्हणून हा टॉपिक नीट आणि सीटी दोघीच प्रकारच्या एक्झाम साठी काय बेटा तितकाच जास्त काय महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा. क्लिअर? हे पॅरेंट डीएनएचे स्टँड आता याच्यावरती बघा काय तयार होतोय, नवीन डीएनएचा स्टँड तयार होतोय. येस ऑर नो? मग कोणती मेथड झाली बेटा ही? मग सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन, बरोबर का नाही? आता तुम्ही बघताय नीट बघा, तुम्हाला दिसेल की डीएनएचा स्टँड कोणत्या डायरेक्शन तयार होतोय? 5' to 3'. 5' to 3'. इकडे पण बघा हा कोणता एंड आहे? 5' to 3'. इकडून वरून तयार होतं, इकडून कुठून तयार होतोय? खालून तयार होतोय. येस ऑर नो? Yes, sir. मग हे लक्षात ठेवा. Anti parallel आहे त्याच्यामध्ये तसे तयार होत आहेत. क्लिअर? मग ही कोणती मेथड झाली? सेमी कन्झर्वेटिव्ह मेथड ऑफ डीएनए रेप्लिकेशन, ज्याच्यामध्ये एक डीएनएचा स्टँड काय असतो? ओल्ड, आणि याच्यावरती काय तयार होतो? न्यू डीएनए स्टँड तयार होतो. क्लिअर? आता बघा डबल स्ट्रँडेड डीएनए ज्या ठिकाणी रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या पॉइंटला आपण काय म्हणतो सांगा? रेप्लिकेशन नाही, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. काय म्हणतो त्याला? ओरी. व्हेरी गुड. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा त्याला आपण काय म्हणतो? ओरी. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा त्याला आपण काय म्हणतो? ओरी म्हणतो, बरोबर का नाही? हा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा ओरी हा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये किती असतो? सिंगल. कोणामध्ये? प्रोकॅरियोटिक. हा, आणि युकॅरियोटिक मध्ये कसा असतो तो? सेव्हरल. याचं पण उत्तर दिलं होतं तुम्हाला मी. का असं असतं? कारण युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए काय बेटा खूप मोठा आहे. येस ऑर नो? म्हणून असतं. क्लिअर? हे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. आता बघा दिसतंय का डीएनए अनवाइंड झाला. काय तयार झालं बेटा इथे? काय म्हणतो आपण याला? वाय शेपचं स्ट्रक्चर. काय म्हणतो आपण याला? replication fork. व्हेरी गुड. काय म्हणतो आपण याला? रेप्लिकेशन फॉर्क. आता बघा दिसतंय का तुम्हाला? मग आता हा सांगा कोण असेल? हा यांना दोघींना अनझिप करून ठेवलंय. असं आहे तुमचं डबल स्ट्रँडेड डीएनए. इथं सिंगल झाला ना, हा स्टेबलाइज करतोय. म्हणजे हा कोण आहे? डीएनए गायरेज. किंवा कोण आहे हा? डीएनए गायरेज म्हणजेच कोण आहे हा? टोपोआयसोमरेज. डीएनए कसा आहे? हेलिक्स फॉर्म मध्ये पिळला गेलेला आहे का नाही? इथं तो कसा आहे? ओपन झालेला आहे, बरोबर का नाही? तो इथून पिळला जाऊ नये म्हणून हा डीएनए गायरेज किंवा टोपोआयसोमरेज आहे, बरोबर आहे का? येस सर. कन्फ्युज होऊ नका. मी जे नावं सांगतो ते लक्षात ठेवा, बाकीचे नाव लक्षात ठेवू नका. आणि सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघा या अॅनिमेशन कडे. हा कोण चिटकला? आता सांगा मला, हा कोण आहे? मग सांगा आता, सांगा बरोबर सांगशाल तुम्ही. कोण आहे हा? आरएनए प्रायमर. व्हेरी गुड. आरएनए प्रायमेज. आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाइम आहे. कोण आहे हा? आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाइम. काय चिटकवलं त्यांनी इथे? आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर. व्हेरी गुड. कोण आहे हा? आरएनए प्रायमर. कळतंय का नाही? येस ऑर नो? येस सर. येस. आपण कोण आहे? मग तुकड्या तुकड्यांमध्ये हा कोण आहे? पिवळा लागलेला आपण कोण आहे? आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर कोण चिटकवतं? आरएनए प्रायमेज. व्हेरी गुड. आता हा पिवळा कोण चिटकला सांगा? डीएनए पॉलिमरेज. व्हेरी गुड. डीएनए पॉलिमरेज येतो. तो काय ऍड करतोय आता? न्यूक्लियोटाइड ऍड करतोय, बरोबर का नाही? येस सर. आता हेलिकेज बघा दिसतो का? हेलिकेज काय करतोय? इथे माईक ऑफ ठेव. हेलिकेज काय करतोय सांगा? अनझिप करतो ना हेलिकेज. आठवतं का? हेलिकेज काय करतो? डीएनए स्टँडला अनझिप करतोय.
वीक हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करतोय तो, बरं का नाही. इथं अजून त्या ह्या डबल स्टँडर्ड डीएनए ला पिळण्यापासून वाचण्यासाठी अजून कोण असतात? सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. दिसतंय का तुम्हाला? Yes, sir. हे याला काय Yes, करतात? sir. स्टेबल ठेवतात. पुन्हा यांच्या दोघींमध्ये अट्रॅक्शन होऊ देत नाही. कळतंय का नाही? अरे कळतंय का? Yes, sir. Yes. आणि हा कोण बेटा? डीएनए पॉलिमरेज. कोण बेटा? हा डीएनए Polymerase. पॉलिमरेज. डीएनए पॉलिमरेज काय? 3. नुसता डीएनए पॉलिमरेज नाही, कोण येतो? डीएनए पॉलिमरेज DNA polymerase 3. 3. बरोबर आहे का नाही? Yes, sir. हे जाऊ द्या बीटा क्लॅम्प बोटर, आपल्याला एवढं डिटेल जायचं नाहीये. बघा कोण चिटकला? आरएनए प्रायमर चिटकला. बरोबर आहे का? आरएनए प्रायमेज काय घेऊन आला? आरएनए प्रायमर चिटकला. आरएनए प्रायमर आता तुकडे तुकडे मध्ये इथं इथं एवढं झालेलं आहे. इथं सिंथेसिस होईल बघा. दिसतंय का तुम्हाला? या भागात आता काय ऍड होतील? न्यूक्लियोटाइड. Nucleotide. हा, आरएनए प्रायमर चिटकला. आता आरएनए प्रायमरच्या दिशेने काय तयार होईल? ते न्यूक्लियोटाइड्स. कोण ऍड करेल? ते DNA Polymerase polymerase 3. डीएनए पॉलिमरेज 3. बघा आता इथं बघा वरच्या साईडला. आता वरती बघा कसं आहे, हा पॅरेंट स्ट्रँड आहे. बरोबर आहे का? आणि हा कोणता तयार होतोय? न्यू डीएनए स्ट्रँड. कसा तयार होतोय तो? कसा तयार होतोय? कंटिन्युअस. 5' 3' बरोबर आहे ते, पण कसं तयार होतोय? कंटिन्युअस. कसं तयार होतोय? कंटिन्युअस विदाउट एनी ब्रेक. मग ह्या स्ट्रँडला ज्याच्यावरती नवीन डीएनएचा स्ट्रँड कसा तयार होतो? कंटिन्युअस तयार होत असतो. त्या डीएनएच्या स्ट्रँडला ज्याच्यावरती हा जो नवीन डीएनएचा स्ट्रँड आहे, न्यू स्ट्रँड आहे, कसा तयार होतोय? कंटिन्युअस तयार होतोय. Continuous. तर त्या डीएनएच्या स्ट्रँडला ज्याच्यावरती असा डीएनएचा स्ट्रँड कंटिन्यू तयार होतो त्याला काय म्हणतात? Leading strand. Leading strand. लीडिंग स्ट्रँड. काय म्हणतात बेटा त्याला? Leading strand. कळतंय का नाही? Yes, sir. एकदम तुम्हाला बोललो तो सोप्या भाषेत. काय बेटा? लीडर. लीडर कंटिन्यू काम करतो, तसं लीडर, लीडिंग स्ट्रँड, लीडर. क्लिअर? Yes, sir. हा, आता इथे कोण ऍड करेल बघा. दिसतंय का तुम्हाला? काय ऍड होत आहे ते सांगा? काय ऍड होत आहे ते? Nucleotide. न्यूक्लियोटाइड. व्हेरी गुड. कोण ऍड करतंय? DNA polymerase. Polymerase पॉलिमरेज 3. आता इथे बघा हा पॅरेंट स्टँड आहे. याच्यावरती कसं तयार होतोय? तुकड्यांमध्ये तयार होतोय. सर नो, हा तुकडा तयार झालेला आहे. आता हा तुकडा तयार होतोय. सर नो, Yes, sir. कोण करतंय? डीएनए पॉलिमरेज 3. मग ह्या स्टँडला आपण काय म्हणतो बेटा? Lagging Deep strand. strand. Lagging strand. ह्या पॅरेंट स्टँडला आपण काय आणू? लॅगिंग स्ट्रँड. काय म्हणू आपण याला? लॅगिंग स्ट्रँड. याच्यामध्ये तुकडे तुकडे तयार होत आहेत. त्या तुकड्यांना काय म्हणतात मग? Okazaki fragment. काय म्हणतात त्यांना? ओकाझाकी Fragments. काय म्हणतात त्यांना? ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. क्लिअर? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. आरएनए प्रायमर चिटकला. आता काय ऍड होत आहे ते? न्यूक्लियोटाइड. आणि आता हे जोडलं जाईल. बरोबर आहे का? झाले का ओकाझाकी फ्रॅगमेंट तयार इथे एवढे? Yes, sir. येस सर नो, या पद्धतीने होत असते. क्लिअर? Yes, sir. मग आता बघा नीट लक्षात घ्या. हे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स मध्ये आरएनए प्रायमर जो अटकलेला आहे त्याला कोण काढतं नंतर? DNA polymerase 1. DNA त्याला रिमूव्ह polymerase. करेल. कोण रिमूव्ह करेल? डीएनए पॉलिमरेज 1. बरोबर आहे का नाही? Yes, sir. काढेल बघा तो डीएनए पॉलिमरेज 1 ला. त्याच्या जागी काय टाकला त्यांनी? न्यूक्लियोटाइड टाकला. कोण टाकला? न्यूक्लियोटाइड. बरोबर आहे का? आता इथं दोघींना जोडायचं राहिले का नाही? यांच्यामध्ये बॉन्ड बाकी आहे. बरोबर आहे का नाही? Yes, sir. बॉन्ड कोण करेल मग? DNA ligase. डीएनए लायगेज. DNA कोण आहे ligase. तो? डीएनए लायगेज. क्लिअर?
Yes, sir. Yes. Yes, sir. समजलं का सगळ्यांना? मग इथे आरएनए प्रायमर आहे. हा कोण आहे? आरएनए प्रायमर. हा एक तुकडा तयार झाला आहे. या तुकड्याला आपण काय म्हणतो? ओकाझाकी फ्रॅगमेंट. हा ओकाझाकी फ्रॅगमेंट ह्या फ्रॅगमेंटला जोडला गेला पाहिजे. मग इथे कोण आहे? हा आरएनए प्रायमर. ह्या आरएनए प्रायमरला काढायचं काम, रिमूव्ह करायचं काम कोण करतं? DNA polymerase 1. डीएनए पॉलिमरेज 1 करतं का? मग काय आलं रे एवढं काय? माईक ऑफ ठेव शुभांगी. कळतंय का नाही सगळ्यांना? कळतंय का? Yes, sir. Yes, हा sir. डीएनए पॉलिमरेज 1 याला काढेल, बरोबर आहे. आणि आता याला जोडून कोण टाकेल? डीएनए लायगेज. आणि काय झालं बेटा तुमचा? मग हा काय झालं तुमचा? हा डबल स्ट्रँडेड डीएनए. क्लिअर? Yes, sir. या पद्धतीने रेप्लिकेशन होत असतं. क्लिअर? Yes, sir. स्टेप समजलं सगळ्यांना? मग हो सर. स्टेप समजल्या? डीएनए रेप्लिकेशनच्या स्टेजेस समजल्या सगळ्यांना? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. Yes, व्हेरी sir. गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर हे झालं बेटा कशाबद्दल? मग डीएनए रेप्लिकेशन बद्दल. कशा झालं? डीएनए रेप्लिकेशन. Replication. क्लिअर? Yes, sir. एक मिनिट थांबा जरा. मला राजश्री अहिरे कोण जोडलंय? दर्शन आहे का? येस सर, मी आहे दर्शन. ओके. ठीक आहे. आता नीट ऐका सगळ्यांना. एकच सांगतो मी. तुम्हाला जर लेक्चर सिरियसली करायचे असतील तर करत चला.